श्री स्वामी समर्थ. सध्या सर्वात पवित्र महिना म्हणून ओळखला जाणारा पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि या महिन्यात लोक आपापल्या परीनं देवाची उपासना करत असतात, आराधना करत असतात, व्रत वैकल्य केली जातात. या महिन्यात ज्या महिलांना वर्षभरात उपवास करता येत नाही तर अशा महिला या महिन्यामध्ये उपवास करत असतात. श्रावणात सोमवार तसेच गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी या महिला उपवास करत असतात. असं म्हणतात की या महिन्यामध्ये केलेली उपासना, आराधना ही सर्वश्रेष्ठ असते. हा महिना भगवान महादेवांना समर्पित असल्यामुळं या महिन्यात महादेवांची उपासना केल्यानं आपल्या जीवनातील सर्व कष्ट, संकटे दूर होऊन आपले आनंदाचे दिवस येतात आणि म्हणूनच या महिन्यामध्ये सर्व लोक भगवान महादेवांची उपासना, आराधना करत असतात. तसेच भगवान भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होण्यासाठी आणि त्यांना इच्छित वरदान देण्यासाठी खूप तत्पर असतात. आणि आपणही भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची आराधना, उपासना, व्रत वैकल्य करत असतो आणि भगवान भोलेनाथांना आपल्यावर प्रसन्न करून घेतो. याउलट आपल्याकडून श्रावण महिन्यात अशी काही कामं झाली, अशा काही गोष्टी झाल्या तर आपल्या घरातून सुख समाधान तर निघूनच जातं. त्याचबरोबर आपल्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळतो. तर हेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. एखाद्याला खूप मोठी अडचण असेल किंवा कितीही गरज असेल आणि जर तुम्हाला मी ज्या वस्तू आज सांगणार आहे तर या वस्तूंपैकी एक वस्तू जरी उधार मागितली तरी देखील आपण या श्रावण महिन्यात चुकूनही या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत. अन्यथा तुमच्यावर गरिबी येऊ शकते, घरातून लक्ष्मी माता कायमची निघून जाऊ शकते आणि तुमच्या घरावरती दुःखाचे डोंगर कोसळणार आहे, तुमच्या घरावरती संकट येणार आहे. आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला ज्या मी गोष्टी सांगणार आहे, ज्या वस्तू सांगणार आहे, तर या वस्तू तुम्ही चुकूनही काहीही झाले तरी देखील आपण या कोणालाही द्यायच्या नाहीत, उधार द्यायच्या नाहीत किंवा दान किंवा कर्ज म्हणून देखील द्यायच्या नाहीत. तर कर्ज देणं ही आजच्या काळातली एक गरज आहे. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पैसे उधार देते. उधार देते म्हणजेच त्या व्यक्तीच्या गरजेला ती उभी राहते आणि त्याला त्याचे चांगले फळ मिळावे म्हणून. तसेच आपल्याला आपल्या समाजात आपला दर्जा वाढावा म्हणून काही लोक ही कर्ज देत असतात. पण या श्रावण महिन्यात या गोष्टी म्हणजेच कर्ज कुणालाही द्यायचं नाही. जर तुम्ही हे कर्ज दिलं किंवा तुम्ही जर एखाद्याला पैसे जर उधार दिले तर तुमच्या घरातून जी लक्ष्मी माता आहे ती कायमची घरातून निघून जाऊ शकते. त्यामुळे तुमच्या घरातली जी लक्ष्मी आहे म्हणजे जो तुमच्या घरातला जो पैसा आहे तर हा उधार किंवा कर्ज म्हणून कोणत्याही रूपानं तुम्ही कोणालाही द्यायचा नाही. तसेच पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे भगवान भोलेनाथांशी संबंधित आहे. ती गोष्ट म्हणजेच एखादा फळ, कोणतंही फळ किंवा कोणतीही वस्तू किंवा कोणतंही पूजा साहित्य हे उधार किंवा दान म्हणून द्यायचं नाही. असं केल्यानं देखील भोलेनाथ म्हणजेच भगवान महादेव आपल्या घरातून निघून जातील. त्यामुळं हे लक्षात ठेवायचं आहे की हा श्रावण महिना हा संपत्तीचा महिना मानला जातो आणि या महिन्यात भोलेनाथ आपल्या भक्तांच्या घरी प्रत्यक्ष भेट देत असतात. म्हणूनच आपण भगवान भोलेनाथांशी संबंधित कोणतीही गोष्ट असेल किंवा त्यांच्या पूजा साहित्याविषयी असेल किंवा कोणतंही एखादं फळ जे भगवान भोलेनाथांशी संबंधित असेल तर हे फळ किंवा वस्तू किंवा पूजा साहित्य हे कोणालाही आपण दान म्हणून किंवा उधार म्हणून द्यायचं नाही. कारण की यामुळं तुमच्या घरी जे भोलेनाथ प्रत्यक्ष भेटीला येतात तर ते तुमच्या घरी कधीही येणार नाहीत आणि जरी आले तर ते तुमच्या घरातून कायमचे निघून जातील आणि ते जाताना त्यांच्याबरोबर तुमच्या घरामध्ये जी लक्ष्मी माता असेल तर ती देखील निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी गरिबी येणार आहे. तर ही तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये चूक करायची नाही. तसेच जर श्रावण महिन्यामध्ये जर तुम्हाला एखाद्यानं कोणी जर पैसे उसने मागितले, जर एखाद्याला अतिशय अडचण असेल, गरज असेल आणि त्याला तो जर तुम्हाला पैसे उसने मागत असेल तर त्याला तुम्ही चुकूनही या महिन्यामध्ये पैसे द्यायचे नाहीत किंवा कोणाकडूनही तुम्ही उसने पैसे घ्यायचे नाहीत. तुम्हाला जरी कितीही गरज असेल, कितीही अडचण मोठी असेल तरी देखील तुम्ही कोणाला पैसे देऊ नका किंवा कोणाकडून पैसे घेऊ नका. असं म्हणतात की या श्रावण महिन्यात दिलेले पैसे म्हणजेच एखाद्याला आपण जर उधार कुणाला पैसे दिलेले असतील तर ते परत माघारी आपल्याकडे येत नाहीत. आणि जर आपण जर दुसऱ्याकडून जर कर्ज घेतलं म्हणजेच आपण जर एखाद्याकडून उधारी घेतली तर ते उधारी आपल्याकडून त्याची देता येत नाही. म्हणजेच ते कर्ज आपल्याकडून फेडलं जात नाही आणि हे कर्ज वाढतच जातं आणि ते काही कमी होत नाही. म्हणूनच आपण या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला ही चूक अवश्य टाळायची आहे. आणि तुम्ही जर ही लक्ष्मी आपली घरातली लक्ष्मी कुणाला दिली नाही आणि दुसऱ्याची लक्ष्मी आपल्या घरात आणली नाही तर आपल्या घरातील लक्ष्मी कधीही घराच्या बाहेर जाणार नाही.
तसंच या श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांना दुधाचा अभिषेक करायचा आहे. तसंच दही व पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा नैवेद्य हा भगवान महादेवांना दाखवायचा आहे. पण हे सर्व करत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, की श्रावण महिन्यात सकाळी जर कोणी तुम्हाला दूध, दही किंवा ताक किंवा भात म्हणजेच या सफेद रंगाच्या, पांढऱ्या रंगाच्या वस्तू जर कोणी मागितल्या, तर तुम्ही कधीही या वस्तू तुम्हाला या श्रावण महिन्यातील सकाळी कोणालाही द्यायच्या नाहीत. तर हे जर तुम्ही वस्तू जर कोणाला दिल्या, तर तुमच्या घरामध्ये जी लक्ष्मी माता आहे, तर ही या वस्तूंसोबतच त्यांच्या घरी, दुसऱ्यांच्या घरी निघून जाईल. त्यामुळं या घरातील आपल्या ज्या सफेद रंगाच्या, पांढऱ्या रंगाच्या ज्या वस्तू आहेत, म्हणजेच दूध, दही किंवा सफेद भात किंवा ताक, ज्या पांढऱ्या रंगाच्या ज्या वस्तू आहेत, तर या वस्तू आपल्याला कधीही कुणालाही या श्रावण महिन्यामध्ये द्यायच्या नाहीत. त्याचप्रमाणे तुम्हाला जर या श्रावण महिन्यामध्ये जर एखाद्याला कोणती जर भेटवस्तू द्यायची असेल, तर तुम्ही तुमचे जुने घड्याळ किंवा नवीन घड्याळ, कोणतेही घड्याळ भेट म्हणून द्यायचं नाही. किंवा तुम्हाला जर कोणी घड्याळ भेट म्हणून देत असेल, तर ते देखील तुम्ही भेट म्हणून कधीही घ्यायचं नाही. म्हणजेच अ, प्रत्येक व्यक्तीची चांगली किंवा वाईट वेळ असते आणि ही घड्याळ हे असं असतं, की ते वेळ दाखवत असतं आणि घड्याळ देऊन किंवा आपण जर कुणाला दिलं किंवा आपण जर ते घेतलं, तर त्या व्यक्तीची वाईट वेळ आपल्यावरती येते आणि आपला जो चांगला काळ आहे, तो आपल्यापासून दूर होतो किंवा आपला जो वाईट काळ आहे, तर तो त्या व्यक्तीकडे जातो आणि त्या व्यक्तीचा आपल्याकडे येतो. त्यामुळं आपण ही जी घड्याळाची देवघेव आहे, म्हणजेच आपण कोणाला भेट म्हणून घड्याळ द्यायचं नाही किंवा कोणाकडून आपल्याला हे घड्याळ घ्यायचं नाही. तर ही चूक देखील आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये करायची नाही. जर जमत असेल तर आपण कधीही, म्हणजे श्रावण महिना असो किंवा अगर कोणताही महिना असेल, तरी देखील आपण ही घड्याळ चुकूनही कुणाला द्यायचं नाही किंवा कुणाकडून ही भेट म्हणून घ्यायचं नाही. ही चूक तर आपल्याला कायमस्वरूपी टाळायचीच आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये दान करणं हे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. परंतु दान करत असताना आपण काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे हे दान म्हणून कधीही कोणाला द्यायचे नाहीत. यामुळं व्यक्तीच्या, म्हणजेच जो दान करत असेल त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी निर्माण होतात आणि त्याच्या कुंडलीत राहूचा दोष निर्माण होतो आणि ज्या व्यक्तीला आपण हे दान करत असतो, म्हणजेच काळ्या रंगाचे कपडे असो किंवा पांढऱ्या रंगाचे जे कपडे आहेत, तर तुमच्या कुंडलीत राहू दोष निर्माण होऊ नये. तसंच तुम्ही ज्या व्यक्तीला दान करत असाल, तर त्या व्यक्तीच्या घरातून लक्ष्मी माता कायमची निघून जाऊ नये, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचं दान करायचं नाही. त्या व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे अनेक महिलांना अशी सवय असते, की आपल्या स्वयंपाकघरातील काही जर वस्तू संपल्या आणि अचानक जर आपल्याला अडचण आली, तर त्या लगेच आपल्या शेजारी जाऊन विचारतात, की ती वस्तू तुमच्याकडे आहे का? तर ही आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये चूक टाळायची आहे. या श्रावण महिन्यात जर तुम्ही असं केलं, तर तुमच्या घरातील जी समृद्धी आहे, तर म्हणजेच तुमच्या घरातील जी लक्ष्मी माता आहे, तर ती दुसऱ्याच्या घरी जाते. त्यामुळं विशेषतः यामध्ये आपल्याला तेल, तूप, हळद या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत किंवा आपल्याला कोणाकडूनही घ्यायच्या नाहीत. यामुळे देखील भगवान भोलेनाथ आपल्यावर कोपतात आणि त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहत नाही. त्यामुळं तसेच त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला कधीही मिळत नाही. त्यामुळे या गोष्टी ज्या मी आज तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तर त्या आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये टाळायच्या आहेत. तर या वस्तू आपल्याला कोणाला द्यायच्याही नाहीत आणि कोणाकडून घ्यायच्याही नाहीत. तर अशा प्रकारे मी ज्या तुम्हाला वस्तू सांगितलेल्या आहेत, तर त्यापैकी कोणतीही वस्तू आपण कोणालाही द्यायची नाही किंवा कोणाकडूनही ती आपल्याला घ्यायची नाही. तर ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, तर तुम्ही अवश्य लक्षात ठेवा. हे जर नियम तुम्ही पाळले, हे जर वस्तू तुम्ही कुणाला दिल्या नाही, तर भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमचे घर धनधान्याने भरभराटीने भरून जाईल. लक्ष्मी माता सदैव तुमच्या घरामध्ये वावर करेल आणि भगवान भोलेनाथांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती कायमस्वरूपी राहील. तसेच भगवान भोलेनाथांच्या कृपेने सर्वांचे सर्व संकट, दुःख, दारिद्र्य दूर हो आणि भगवान भोलेनाथांच्या कृपेने सर्वांच्या घरी लक्ष्मी नांदो, घरामध्ये सुख समृद्धी येवो, हीच भगवान महादेवांच्या चरणी प्रार्थना. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती
आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला जरूर सांगा. जर तुम्हाला काही शंका असतील त्या देखील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याचे पुण्य तुम्हालाच लाभेल. त्याचबरोबर ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.